आपला नेक्स्ट PYQ आहे मार्च 2020चा लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलमधला. काय PYQ आहे वो प्रिवियस इयर क्वेश्चन. द डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4. द डिनोमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन द ट्वाइस ऑफ इट्स न्यूमरेटर. सो डिनोमिनेटर काय आहे 4 जास्ती आहे ट्वाइस ऑफ द न्यूमरेटर. न्यूमरेटरच्या डबल असून डबल प्लसमध्ये 4 ॲड करायचे आहेत त्यावेळी आपल्याला काय बनतो डिनोमिनेटर बनतो. ही आहे फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन काय सांगते आपल्याला डिनोमिनेटर बिकम्स 12 टाइम्स. ही सेकंड कंडिशन आहे. डिनोमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर इफ द बोथ द न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर्स आर रिड्यूस्ड बाय 6. म्हणजे काय डिनोमिनेटर न्यूमरेटर जर एक्स आणि वाय असेल तर त्यात 6 आपण जर मायनस केले एक्स मायनस 6 डिवाइड बाय वाय मायनस 6 आपल्याला काय मिळेल 12 टाइम्स आपल्याला. ओके डिनोमिनेटर हा 12 टाइम्स न्यूमरेटरचा आहे असं सांगितलेलं आहे. फाइंड द फ्रॅक्शन. ओके आता क्वेश्चनवरून समजून नाही आलं तर आपल्याला प्रॉब्लेमवरून नक्की सगळं समजून येईल. कसं बघूया. लेट एक्स अँड वाय बी द न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन. एक्स आणि वायला आपण एक्सला न्यूमरेटर मानलं वायला डिनोमिनेटर मानलं. ठीक आहे. सो फर्स्ट कंडिशन काय सांगितलं आहे डिनोमिनेटर हा 4 टाइम्स मोर आहे न्यूमरेटरचे डबल. न्यूमरेटरचे डबल करतो आहे न्यूमरेटर काय आपला एक्स आहे एक्सच्या ट्वाईस म्हणून सांगितलं आहे. मग न्यूमरेटरचे ट्वाईस प्लस 4 ॲड केले की आपलं काय बनतो आहे डिनोमिनेटर बनतो आहे. सो आपण याला सायमल्टेनियसली वाय इज इक्वल टू 4 + 2x हे गिवन कंडिशन लिहून ठेवली. कारण इंडिशनला आपण सॉल्व केलं तर हे वाय इकडे आल्यानंतर काय आलं 2x - y इज इक्वल टू हे 4 पलीकडे गेले -4. इक्वेशन नंबर 1. कंडिशन नंबर 2 काय सांगितले न्यूमरेटर x is reduced by 6 is nothing but x by 6 x minus 6 and denominator y is reduced by 6 means is equal to 6 y minus 6. सो काय कंडिशन दिली होती जर डिनोमिनेटर हा 6 ने मायनस केला आणि न्यूमरेटर हा 6 ने मायनस केला तर डिनोमिनेटर हा 12 टाइम्स मोर असेल न्यूमरेटरच्या. म्हणजे काय y मायनसमधून वायमधून 6 गेले इक्वल टू हा 12 टाइम्स असेल एक्समधून 6 म्हणजे डिनोमिनेटरमधून 6 कट केला. सो y minus 6 इक्वल टू 12 × x 12x minus 12 × 6 72. सो न्यूमरेटर व्हेरिएबल्स एका साईडला घेतले 12x - y हे y - 6 इकडे आणले. सो 12x - y + 6 आणि हे -72 इज इक्वल टू 0. सो सॉल्व केलं आपण 12x - 6 आणि प्लस -y + 6 -72 मिळाले -66 इज इक्वल टू 0. सो इक्वेशन काय झालं हे 12x - y इज इक्वल टू 66. हे सामान्य इक्वेशन झालं इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन बघा 12x - y इज इक्वल टू 66 इक्वेशन 2 आणि 2x - y इज इक्वल टू -4 इक्वेशन 1. सो इथे पण -y आहेत इथे पण -y आहेत. सेम साईन असेल तर काय होतं आपण सबट्रॅक्ट करतो. सो सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. इक्वेशन 1 छोटा आहे 2 मधून ब्रेक केली. सो इक्वेशन 2 काय बघू 12x - y इज इक्वल टू 66. इक्वेशन 1 काय आहे 2x - y इक्वल टू -4. सो सबट्रॅक्ट केलं 2x प्लस होते मायनस झाले -y प्लस झाले आणि -4 + 4 झाले. सो -y + y कट झाले इथे राहिले फक्त 12 - 2x 10x इज इक्वल टू 66 + 4 झाले हे 70 झाले. सो x इज इक्वल टू 70/10 x इज इक्वल टू 7 0 0 कट झाले x इज टू 7. आता ही व्हॅल्यू काय करणार आपण x इज इक्वल टू 7 इज पुट इन इक्वेशन 1. सो 2x - y इज इक्वल टू -4 आपल्या x ची व्हॅल्यू चेंज करायची आहे. मग 2 × 7 x ची व्हॅल्यू रिप्लेस 7 केली -y इज इक्वल टू -4. सो 14 - y इज इक्वल टू -4. सो -y इज इक्वल टू 14 तिकडे गेले -4 × -14. सो -y इज इक्वल टू -18 आहे हे प्लस प्लस झाले साईन कट झाले y इज इक्वल टू 18 झाले. सो रिक्वायर्ड फ्रॅक्शन आपलं काय x/y 7/18 येणार. y ची किंमत 18 आहे x ची किंमत 7 आहे त्यामुळे 7/18. क्लिअर.